हॅलो गाईज, चला प्रभा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण आज राधेचं नाव घेऊया चला, कारण की आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमाला आलेलो आहे शकुंतला लॉजमध्ये. म्हणून आपण आज राधेपासून ब्लॉगला सुरुवात करूया. मस्त लहान पोरांचे कार्यक्रम वगैरे होते, छानपैकी नाटिका वगैरे, कीर्तन भजन, मस्त छान असे कार्यक्रम होते. संडे स्कूलचे श्लोक आणि त्यानंतर आरती, आणि मग आरतीनंतर महाप्रसादाचा लाभ घेतला आम्ही. समर्थ आज सकाळी ब्लॉगला सुरू करते आहे. आणि आज आहे सोमवती अमावस्या आणि श्रावण मासची सोमवती अमावस्या आहे आणि पोळा पण आहे. तर आज आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन वगैरे करणार आहे. आणि दही भाताची किंवा दूध भाताची अमावस्याला अगारी टाकायची असते, म्हणजे पितृ आपले सगळे शांत असतात. पितृंसाठी ही सेवा करायची असते. दूध भात म्हणा, दही भात म्हणा, आणि बिना मिठाचा भात टाकायचा आहे. तर चला आपण आता देवपूजेच्या तयारीला लागूया. देवपूजा करायची आहे आणि हळदीचं लेपन वगैरे करायचं आहे. आणि मग मी पुढचं हे कसं करते ते तुम्हाला दाखवते. हे बघा, उंबरठ्याला लेपन करते मस्त असं. आणि माझे मिस्टर आलेले आहे मुंबईवरून, आणि आमचा डोगू बघा किती लाड करतोय. खूप लहान बाळासारखा असं हे करतो तो. हे बघा, दूध भाताची आघाडी टाकलेली आहे सोमवती अमावस्याला. ना असं दर महिन्याच्या अमावस्याला टाकायचं, छान असतं. इकडेच आम्ही बाहेरून ऑर्डर करतो पुरणपोळ्या, पण पोरी बोलल्या तव्यावरच्या खायच्या आहे, मम्मी घरी बनवल्या मस्त अशा. पुरणमध्ये वेलची वगैरे जायफळ टाकायचं, छान सुगंध येतो आणि मस्त फुगतात. अर्धा मैदा अर्धी कणिक हे करायची, मस्त भिजून ठेवायचं अर्धा तास पहिले. छान येतात खापरावरच्या, पण खापरावरच्या पुरणपोळीपेक्षा भारी येते, मस्त लागते आणि खायला. त्यानंतर कस्टमर येऊन गेले दुपारून. कस्टमरांना साड्या वगैरे दाखवल्या मस्त असं. आणि असं माझं रुटीन, कुठे टाइमपास होतो ते समजत नाही. यूट्यूब फॅमिली कसे आहात? बरे आहात ना? हे बघा, आज आहे हरतालिका आणि हरतालिकेची पूजेची तयारी झालेली आहे. हे बघा, मस्त असे तयार झालेलो आहे. मायलेकीज तयार झालेलो आहे पूजेसाठी. आणि आता आम्ही जातोय पूजेला. हे बघा, छान तयार झालेली आहे माझी लहान पोर.